रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। आरटीओच्या कारवाई करून ताब्यात असलेल्या रिक्षांचे पार्टचे बॅटरीची चोरी, रिक्षा चालकांच्या आर्थिक नुकसान याला जबाबदार कोण? पनवेलचे संतोष धोत्रे रिक्षा क्रमांक MH46 BD 0546 हिच्यावर पनवेल आरटीओने कारवाई दिनांक 24 एप्रिल रोजी केल्यानंतर पनवेल बस स्थानकात पार्किंग लावली। कला दिनांक 29 रोजी रिक्षा चालक मालक संतोष धोत्रे यांनी आरटीओचा दंड रक्कम 20,000 आणि परिवहन विभागाची पार्किंग पावती 3,000 भरले आणि रिक्षा ताब्यात घ्यायला गेले असता रिक्षाची दुरावस्था केली असून रिक्षाचे बॅटरी व पार्ट चोरीला गेल्याचे समजले। सदर बाब संतोष धोत्रे यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याला विचारली असता त्यांनी हात वर केले। याबाबत लेखी तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिली असून रिक्षाचे बॅटरी व पार्ट चोरी होऊन झालेल्या नुकसानाला जबाबदार कोण असा प्रश्न आता उभा राहिलाय। रिक्षा आरटीओच्या ताब्यात, परिवहन विभागाच्या पार्किंगमध्ये रक्कम भरून देखील रिक्षांची खूप मोठी नुकसान होत असेल तर पार्किंगचे पैसे घेऊन सुद्धा गाड्या सुरक्षित नसल्याने सामान्य नागरिकांना मोठा बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आर्थिक भरपाई देण्याची मागणी धोत्रे यांनी केली आहे। माझं नाव संतोष मारुती धोत्रे, माझा रिक्षा क्रमांक MH46 BD 0536। माझी गाडी आरटीओनी पकडली होती पनवेल सिग्नल ओरियन मॉलच्या समोर। त्यांनी गाडी इथे डेपोमध्ये जमा केली, पनवेल डेपोमध्ये त्यांनी जमा केल्याबरोबर आरटीओची जी माझी फाईन होती मी तिथे आरटीओला जमा केली। त्याच्यानंतर माझी गाडी इथं परिवहनमध्ये माझी गाडी 8/4/2025ला जमा केली होती। काल मी गाडी सोडवली। 51 दिवसानंतर गाडी जी मी 3,000 रुपये माझ्याकडून पेमेंट मागितलं यांनी। 3,009 रुपये मी यांच्याकडे महामंडळाकडे पैसे भरले। त्याच्यानंतर माझी गाडी मी बघण्यासाठी गेलो, माझं सर्व सामान चोरीला गेलेलं आहे। बॅटरी, टायर्स, सीट्स कव्हर सगळं गाडीचं नुकसान झालं आहे। आज माझ्या गाडीबरोबर झालेलं आहे। याच्या अगोदर किती लाखो लोकांची चोरी झाली असेल, करोड रुपयाची चोरी झाली असेल, याला जबाबदार कोण आहे? आरटीओना हेच मला विचारायचं आहे की मी तुमचा मेमो भरलाय, तुमची कारवाई माझ्यावरती होती, ती मी पैसे भरले तुम्हाला। आता माझ्या कारवाईचे माझे पैसे कोण देणार? माझे पार्किंगचे पैसे तुम्ही तिथून घेतले, मी पार्किंगचे पैसे सुद्धा भरले। 3,009 रुपये माझ्याकडून घेतले गेले साहेब। त्याच्यानंतर परिवहन महामंडळ, हे बघा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी माझ्याकडून 3,009 रुपये पैसे घेतले। 9 रुपये घेतले। याचे पैसे याला जिम्मेदारी कोण आहे? आरटीओ आहे का पनवेल डेपो आहे? हे पैसे कुठं जात आहेत? ही चोरी कोण करत आहे? कशाबद्दल होत आहे? करोड रुपयाची चोरी झाली असेल, मागे झाली असेल, आत्ता झाली असेल, मग ह्याला कोण जबाबदार आहे? माझा खर्च मला मिळण्यात यावा सर्व। याबाबत आपण तक्रार कुठे केलेली आहे? याबाबत मी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केलेला आहे आणि हे मला असं त्यांनी दिलेलं आहे सर्व, आणि मला माझा खर्च मिळण्यात यावा। हा खर्च माझा कोण देणार? हे किती लोकांबरोबर होत असेल? काय नुकसान झालं? माझ्या गाडीची बॅटरी गेली, टायर्स गेले। आज सगळ्या गाड्यांचे इथे टायर्स, गाड्यांना बॅटरी कुठल्याच गाड्यांना नाही आहे। इथे एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत, सगळ्यांचं समोर रिक्षा उभी आहे बघा, त्या गाडीला टायरसुद्धा नाही आहेत। माझी गाडी लॉक असताना सकटची गाडीमधून चोरी होते। ही चोरी केली कोणी? याला जबाबदार कोण आहे? आरटीओ, पनवेल डेपो की सुरक्षा रक्षक, मुंबईचे सुरक्षा रक्षक इथे आहेत? याला जबाबदार कोण आहे? आणि माझे हे पैसे देणार कोण? हे आज मी रिक्षावरती कमवून हे सर्व करतोय। आज माझं एवढं नुकसान झालं, जे आरटीओचं नुकसान झालं, मी 20,000 रुपये माझे भरले तिथे, आणि आज हे माझं सगळं चोरीला गेलं, ते माझं कोण देणार? हा जाब मी कोणाकडे विचारावा? गोरगरिबांबरोबर असं नाही व्हावा। जबाबदार कोण असणार आहे या गोष्टीला? याचं मला गव्हर्नमेंटनी उत्तर द्यावं।